आशू, तुम्ही आणखी थोडा विचार करा, कारण त्या घराचे कागदपत्र जगदीशच्या नावावर आहेत आणि आपल्याकडे तर काही पुरावा नाही आहे. आणि असं असताना देखील तुम्हाला ती केस लढायची आहे का? नाही साहेब, विचार कसला करायचा आहे त्यात? तो काका एकदम फ्रॉड आहे. त्यांनी ज्या काही सह्या केल्या आहेत, जे पेपर्स तयार केलेत ना, ते सगळे काहीतरी गडबड घोटाळे करून उलटे सुलटे धंदे करून पेपर्स आणलेत. सो आपल्याला केस करायचीच आहे आणि शेवटी आपण सत्याच्या बाजूनी लढतोय. सो सत्य समोर येणारच आहे. आणि फक्त प्रश्न सत्याचा नाही आहे, त्यांनी ते घर लुबाडलं नाहीये तर आजींच्या आठवणी लुबाडल्यात. शिवाच्या पप्पांनी पै जमा करून ते घर उभं केलंय. शिवाच्या आजीची त्यांची ती शेवटची आठवण आहे आणि यांनी ती लुबाडली. त्यामुळे ते घर आपल्याला परत मिळवणं गरजेचं आहे. आपण एक काम करूया आशू, पोलिसांना सांगू जगदीशची परत एकदा चौकशी करायला. ठीक आहे, तुम्ही जर शुअर असाल तर माझी काही हरकत नाही आहे. नाही, आम्ही शुअर आहोत सर. आपल्याला ही केस करणं गरजेचं आहे. शेवटी सत्याच्या मार्गाने लढतोय, बाहेर येईलच सत्य, नाही का? कारण शेवटी सत्याचा विजय असतो आणि तो आताही होईल. पण आशू, तू घरी जा, मी बोलतो यांच्याशी. हो, तुझी तिथे जास्त गरज आहे. येस, चला भेटूया. थँक्यू. बर बस तू जेव. कीर्ती, मला असं वाटायला लागलंय ना की किचनचा सगळा ताबा आता तूच घेतोस. काही काय काकू, अगं आपल्या माणसांना खायला करून घालणं याच्यासारखं पुण्य नाहीये जगात. आणि सगळंच पुण्य काय तुमची सून शिवाच कमवणार? कधीतरी मला पण गमवू दे. बरं आता तुम्ही जेवा आणि काकू मला सांग कसं झालंय ते. दिसतं तरी सगळं छान आहे. आजी पोटभर जेवा. काय आता माणसं वाढलीत म्हणून जरा दगदग होते माझी, पण आता एवढ्या माणसांसाठी किती प्रमाण घ्यावं लागतं हे कळलंय मला. कीर्ती, अगं हे बरंच झालंय, पण ही सगळी आपलीच माणसं आहेत. पण आता घरात जर पाहुणे आले ना तर त्यांचा सगळा स्वयंपाक तू करायचा. हो हो, आता मला काही वाटत नाही. आणि आता बास झालं माझं कौतुक. जेवा पटापट, नाही तर सगळं थंड होईल. शिवा जेव. हा, काय झालं शिवा? छान झालंय जेवण. अगं आम्हाला पण आश्चर्यच वाटतंय, पण कीर्ती छान झालं. हो, आश्चर्य वाटणारच ना. काय कीर्ती ताई? काय झालंय शिवा? सीताई, हे जेवण माझ्या आईच्या हातचं. काही काय बोलताय तुम्ही? मी बनवलंय जेवण. आईच्या हातची चव मला बरोबर कळते. मला पण असंच वाटतंय. हे काय आहे कीर्ती? काय म्हणजे? खोटं बोलते ती. शिवाला माझं कौतुक झालेलं कधी बघवलंय का? नाही, आवडलं असतं ना. कौतुक झालेलं आवडलं असतं, पण ते तुमच्या हातचं असतं तर. शिवानी, आई बास झाला. सीताई, हे बघा, हे जेवण माझ्या आईने केलंय आणि हे कीर्ती ताईंनी तिला करायला सांगितलं. हे काय आहे? कुठली पद्धत आहे ही वागायची? माझ्याच घरात मला काहीच किंमत नाही राहिली. काय जगून करू मी? मला यायचं नाही. माझं ऐकून बोलू नका. तुमच्या मुलीने सगळे पराक्रम करायचे आणि सगळं कुणावर येणार माझ्यावर. मी सहन करायचं कशाला? कीर्ती, अगं काय वेडेपण आहे हा? काकू, तू मध्ये बोलू नकोस. शांत बस. तमाशा बंद कर. हा, तमाशा करते मी तमाशा करते. तुला मुलीची किंमत नाहीये.
ही सून तुला जवळची वाटायला लागले, पण एक लक्षात ठेव, या घरची सून कधीच मुलीची जागा घेऊ नाही शकत आहे. लक्षात ठेव तू. ऐकून घ्या तुम्ही माझं. हे जातच नाही आणि सगळीकडे वास येतोय. तुला येतोय? कितीतरी घाणेरडा वास येतोय मला. आणि ऐक ऐक, हे असं पुसून जाणार नाहीये, तुला ना आंघोळ करावी लागेल. हो, मग टॉवेल कुठे आहे? मला काय माहिती तू बाजूला रे. अरे, आणि माझ्या तोंडाला लागू नकोस. हे बघ, मी जाऊन अंघोळ करून येते, शॉवर घेते. शॉवर कुठे? कुठे? माझ्या रूम मध्ये. हा मग माझ्या रूम मध्ये ते चंदन दीप आहे. जाऊन जीव घेऊ करे त्यांचा. ते महत्वाचं आहे का? आता आंघोळ करणं जास्त महत्वाचं आहे ना. जा ना लवकर. हो. एक मिनिट, मला सांग, तू हे केलंस तरी का? पण तुला काय वाटलं हे सगळं मी खरंच करणार होते? मी तुला ते करून दिलं असतं. हे पण काय ना, रागाच्या भरात तू काही करू शकतेस म्हणून मला जास्त भीती वाटली. तेच दाखवायचं होतं मला की रागाच्या भरात मी काहीही करू शकते. अगं पण का? का? तिची घाण आली आहे ना आपल्या घरात, वस्तीतली. ती वस्तीतली घाण मला आपल्या घरात नकोय. आणि या सगळ्यांसाठी मी जेवण बनवत बसू आता घरी. त्यात मला रात्रीची ना झोप लागत नाही का, तर ती दिव्या आणि चंदन आपल्या रूम मध्ये येऊन बसतात. लायकी आहे त्यांची. हे सगळं मी नाही सहन करणार आहे. त्यामुळे मी आता जे काही केलंय ना, त्याचा परिणाम ह्या सगळ्यांवर होणार आहे याची खात्री आहे मला. किट्टू डार्लिंग, तू किती दूरचा विचार करतेस ग. हा, नाही खरंच तू माझी बायको आहेस ना, या गोष्टीचा मला कधी कधी एवढा अभिमान वाटतो ना. कधी कधी